वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. पोहोचलो आहे घनसोली स्टेशनला. तर कावेरी आणि ओवी पण आलेत काल, तर आज थोडा 10-15 मिनटं उशीर झाला, पण बघूया पोहोचूया लवकर ऑफिसला. आणि बघा राखी सावंत दुबईला जाऊन रिटर्न आलेली आहे, कारण ती मंडेला आली नव्हती तर मला वाटलं येणारच नाही, पण आज तीसुद्धा आलेली आहे. आणि रेवा कौरासेसुद्धा आलेली आहे, कारण दोघींचं इव्हिक्शन आत्ता या आठवड्यातच झालं होतं. तर ही बघा रेवा सगळं इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर होते. वाटमध्ये वो भी है क्या टेक्स्ट बुक्स टेक्स्ट बुक्स नाही, चेक बॉक्सेस. बस चेक बॉक्स. सो बिग बॉसचं विनर कोणाला करायचं यावर गहन डिस्कशन करताना आम्ही दोघे. मी आय थिंक तुझ्या बॅगेत ठेवली का एकदम सो गाईज आता रेवा आलेली आहे, आपण रेवाला भेटूया आणि तिचा इंटरव्ह्यू घेऊया. यावेळेस मी प्रॉपर क्वेश्चनेअर काढलेलं आहे, म्हणजे 5 ते 6 क्वेश्चन विचारूया. त्यात काही फनी क्वेश्चन्स असतील आणि काही घरातले उकल करणारे क्वेश्चन्स असतील. तर बघूया रेवा कशी उत्तर देते, नक्की बघा. तर तिचा आज भरपूर टाईम घेतला आहे आपण आणि गायत्रीशी बोलून, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला भेटूया रेवाला. आणि ॲक्च्युली स्वीट आहे माहिती आहे, साधी अशी, आता माहीत नाही एवढ्या पटकनच्या बघण्यात किंवा अशी काही लगेच ओळखत नाही, पण थोडी शांत वाटते. सो रेवा, एक पहिली गोष्ट म्हणजे थोडंफार शॉकिंग पण होतं की तुम्ही एवढ्या लवकर आलात, कारण फायनलिस्ट बनून एवढं म्हणजे आता 6-7च दिवस राहिले होते आणि इथे तुम्हाला बघून तर ते शॉकिंगच वाटणार ऑब्व्हियसली. पण मी एक क्विक क्वेश्चन विचारतो तुम्हाला, काही क्वेश्चन्स विचारतो, तर त्याचे तुम्ही आन्सर करा. तुम्हाला घरामध्ये सर्वात जेन्युइन कंटेस्टंट कोण वाटलं आतापर्यंत? जेन्युइन मला 2-3 व्यक्ती वाटतात आणि मेजरली आरबी खूप जेन्युइन होता. जरी गेम मध्ये कुठली जास्ती कमी जास्त झालं असेल तरी पण जो काही होता तो रिअल होता. बोलायचं चुका व्हायच्या तेव्हा की मी कमी पडतोय, मला कदाचित मी जाऊ शकतो, हे सगळं बोलणं एखाद्या व्यक्तीने, त्या व्यक्तीने ज्यांनी 25 वर्ष इंडस्ट्रीला दिली आहे, त्यांनी काम केलं आहे, तर त्याच्यामध्ये अहंकार नव्हता, अनेक एक्सेप्टन्स होती की कुठेतरी तो कमी पडतोय तर होऊ शकतो असं. अगेन तन्वी पण मला जेन्युइन वाटली. सो आणि लोकांनी तुमच्याबद्दल काय थोडंफार चुकीचं समजलं असावं असं तुम्हाला वाटतं या जर्नीमध्ये? तसं तर भरपूर लोक सगळी चांगलीच म्हणून गेले जे इन रिअल लाईफ मला भेटली आहेत, पण सोशल मीडिया ओपन केल्यानंतर काही लवर्स आणि काही हेटर्स असतात. तर चुकीचे कमेंट्स मी वाचले काही, जे मला क्लिअर करावं असं वाटतं ते म्हणजे की तन्वीच्या मागे मागे आणि काहीतरी फॉलोअर किंवा असं काहीतरी भरपूर चुकीचे कमेंट्स आहेत, ते मी क्लॅरिफाय नक्कीच करणार की असं काहीच नव्हतं. त्या दोन्ही बाजूने त्या गोष्टी होत्या. तन्वीकडनं पण तेवढंच प्रेम होतं मला आणि माझ्याकडनं तिला प्रेम होतं. ती नाती जी होती ती खूप खरी होती, खूप जेन्युइन होती, काहीच गेमसाठी किंवा फेक नव्हतं आणि त्या दोन्ही बाजूला होती आणि तेव्हाच ती एंडमध्ये तिला एवढा इम्पॅक्ट झाला माझ्या झाला. सो माझा पुढचा प्रश्न तोच असणार आहे तन्वीला घेऊन, की बिंग काटा ग्रुप, म्हणजे तुम्ही काटा ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व होता तेवढे दिवस, तर बिंग काटा ग्रुप मेंबर तन्वी थोडी डॉमिनेटिंग वाटते का, किंवा लिडरशिप म्हणजे तिची जास्त अशी कधी उठून येते का? सगळ्यांची पर्सनॅलिटी वेगळी असते. लीडर म्हणून तिच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहेच, मी त्याला चुकीचं नाही बोलणार काहीच, पण सगळ्यांची पर्सनॅलिटी वेगळी आहे. याचा अर्थ हा नाही की सगळे फॉलोवर आहेत. एक ग्रुपचे मेंबर म्हणून सगळ्यांच्या मताला अग्री आणि डिसअग्री करणं हे काम आहे. तर सगळ्यांची मतं होती वेगळी. मी कोणाचीच फॉलोवर नव्हती. मी स्वतः इंडिव्हिज्युअल आहे, स्वतः एक लीडर आहे. माझा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे लोकांकडे, माझी मतं मांडायची पद्धत वेगळी आहे. मी खूप लाऊड होत नाही जोपर्यंत मला त्याची गरज पडत नाही. तर सो ठीक आहे. आणि एक फनी क्वेश्चन आहे की राखी यांना जर कालची स्कूटर राईड दाखवलीच, राकेश चालवत होते आणि तुम्ही मागे बसला होता, तर त्यांची रिएक्शन काय असेल असं तुम्हाला वाटतं? ती आली असती, तिने धक्का दिला असता, तिने आमच्या दोघांना पाडलं असतं. त्या स्कूटरला माहिती नाही काय काय झालं असतं, त्या स्कूटरला नसतं ठेवलं तिने. गणवालची स्कूटर होती आमच्याकडे, आमचे स्पॉन्सर. म्हणजे एक ऑब्व्हियस रिएक्शन आहे. ऑब्व्हियसली. आणि एक शेवटचा क्वेश्चन आहे माझा, की तन्वी विनर व्हावी असं सर्वांनाच वाटते जवळपास आता महाराष्ट्रामध्ये, बाकी यांना, पण एक घरातलं राहून आलेलं सदस्य म्हणून तुम्हाला कोण विनर बघायला आवडेल? मला नक्कीच तन्वीला विनर बघायला आवडेल आणि आरबीलाही सुद्धा आवडेल. दीपलताईंचं यांचं पण मी नाव घेतलं असतं, पण त्या कुठे ना कुठे गेम मध्ये दोघांच्या कम्पॅरिझन मध्ये थोड्या मागे राहिल्या म्हणून. ठीक आहे.
चालेल, तर एवढेच क्वेश्चन होते माझे. आणि ठीक आहे, एक म्हणजे आता मी ॲज अ इंटरव्ह्यू पर्पज नव्हतं आलं, मला एक जस्ट फनी क्वेश्चनर एक साईड राऊंड घ्यायचा होता. कारण माझा यूट्यूब चॅनल आहे आणि मी आता जस्ट चालू केलं आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्याकडून काय शुभेच्छा द्याल. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे अक्षय मतेज ब्लॉग्स. अक्षय मतेज ब्लॉग्स. अक्षय मतेज ब्लॉगला हा इंटरव्ह्यू अपलोड होणार आहे. तर सगळ्या प्रेक्षकांनी खूप सारं प्रेम द्या. जसं तुम्ही मला बिग बॉस मराठी सीझन 6च्या हाऊसमध्ये जेवढं प्रेम दिलं आहे, प्रत्येक नॉमिनेशन्स मधून मला सेव्ह केलं आहे. खूप सारं प्रेम द्या या व्हिडिओला, सपोर्ट करा. सगळे पुढे जावे अशीच इच्छा आहे. सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, शेअर करा. लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू रेवा, भेटून चांगलं वाटलं. चला तर आता जाऊया करी रोड स्टेशनला. आज 1 तास थांबलो, जरा लेट. आणि आता बघूया, पण थांबलो त्याचं हे झालं, वर्क झालं वर्क. सो चला खायला काहीतरी चटरपटर घेऊया आणि जाऊया घरी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.